आजच्या भाजीचं नाव आहे ना ते तुम्ही सांगायचं आहे. तर ही भाजी आणली आहे माझ्या भाजीच्या रानातून. काल तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल की खूप सुंदर व्हिडिओ तयार झाला आहे आणि शॉर्टसुद्धा व्हायरल गेला आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांच्या शेतातून मी आणली आहे ही आपली जादू मंत्रवाली भाजी. जितकं जेवण छान झालं ना तितकीच भाजी ही चवीला छान झालती. अगदी ती रेसिपी मी त्यांच्याकडूनच विचारून घेतली आहे. आमच्या सासूबाईने मला सांगितलं आहे. स्वच्छ निवडून तिने ठेवली होती संध्याकाळी आणि सकाळपारी माझी सूनबाई पटपट ही गरगटा करेल, आमटी करेल ही. तर ही तुम्हाला भाजी मी व्यवस्थित दाखवली आहे. आणि भाजीचं नाव आहे ना कमेंटमध्ये ना अजिबात सांगायला विसरायचं नाही. तर भाजी घेतली आहे लमसम अशी. तर काय रानातलं शेतातलं घ्यायचं आहे म्हटल्यानंतर काय हातात येईल तेवढं सगळं घ्यायचं असं. बाजारातल्या म्हणजे बाजारामध्ये कशी 10 रुपयाला एवढीशी हातात मावेल एवढी पेंडी असं काही नाही बरं का. भाजी भरपूर घेतली आहे. त्यामध्ये तुरड्या घातल्या आहे 2 मूठ, 1 मूठ घातलं आहे शेंगदाणं, पावटा घातला आहे, हरभरा असला तरीसुद्धा घातला चालेल, लसूण घातला आहे सोल्याला. आणि नंतर लक्षात आलं की ह्यामध्ये हरभरा घालायला त्यांनी सांगितलं होतं. तर सगळं स्वच्छ धुवून घेतलं होतं 2-3 वेळा, कारण की शेतातली डायरेक्ट आणली होती भाजी आणि थोडंसं चिक्कल पाणी पाजलं होतं त्यामुळे थोडंसं चिक्कल होता. 2 वेळा धुवून घेतले आहे. धुतल्यानंतर आता ह्याची आता 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या. ह्यामध्ये हरभरा असल्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे शिट्ट्या घेताना एक 5-6 शिट्ट्या जास्तच घ्यायच्या. म्हणजे ह्या 5-6 शिट्ट्यामध्ये हरभरा शिजते आणि गरगरीत असा गरगटा तयार होतो. खूप सुंदर असा गरगटा चवीला लागण्यासाठी, एकजीव होण्यासाठी मी ब्लेंडरच्या साहाय्यानं मिक्स केले. ऑप्शनली आहे, केलं तर चालतं, नाही केले तरीसुद्धा चालतं. थोडंसं उकळून घेऊन असं गरगटा केला तरी चालतो. तर जास्त तुम्हाला मोठं पाहिजे असेल तर ब्लेंडरचा न वापर करता तुम्ही आमटी अशीच फोडणी दिली चालते. तर थोडंसं उकळून मी हळद आणि मीठ घालून हे तो उकळी मारून घेणार आहे. अगदी ही रेसिपी आहे ती आमच्या पाहुणीबाई म्हणजे माझ्या भाचीच्या सासूबाईचीच आहे. अगदी तिने सांगितल्या तशीच केली आहे. थोडंसं पाणी घातलं आहे. पातळ आहे, पातळ घट्ट आहे, ती कन्सिस्टन्सी आपल्या आवडीनुसार असते. आमच्या घरामध्ये थोडंसं पातळ लागते आमटी म्हणून मी पाणी घातलं आहे गरम करून. आपलं घातलं आहे आपल्या मोहरीचं तेल घातलं आहे. पहिल्यांदाच वापरत आहे. मला वाटलं की ह्या मोहरीच्या तेलामुळं आमटी थोडीसं बदल वाटेल, पण अजिबात तसं काही झालं नाही. पहिल्यांदाही मी तेल वापरलं. खूप सुंदर असं हे तेल आहे. पचायला चांगलं असतं. म्हणजे आपल्या शरीराला कुठलं तेल चांगलं असेल तर हे मोहरीचं तेल असं म्हणतात. म्हणूनच आमच्या मिस्टरांनी आवर्जून हे तेल आणलं आहे जेवण करण्यासाठी. तुम्हीसुद्धा नक्कीच वापरा जमलं तर हे मोहरीचं तेल. तर यामध्ये आपण फोडणी देण्यासाठी भरपूर असा लसूण घातला आहे, जिरं घातलं आहे, लाल तिखट घातलं आहे, हळद मीठ आहे ते आपण भाजी शिजल्यानंतर उकळी मारताना घातलं होतं. तर तुम्हाला सांगतो हे गरगटा चांगला होण्यासाठी ह्यामध्ये लसणाचा जास्त वापर करायचा हे आमच्या पाहुणीबाईंनी सांगितलं होतं. त्यामध्ये घालायची देशी गार हिरवीगार कोथिंबीर, तीसुद्धा तिथूनच ह्यांच्यातून शेतातूनच आणली आहे आरळ्यातून. आणि मस्त अशी गरगटा तयार झालता आणि खाऊन बघता आमच्या घरातली म्हणत होती एकदम भारीच की ग. आणि थँक्यू ममता.